नमस्कार, मी शनाया. आज महाराष्ट्राच्या राजकारणात एक मोठा प्रश्न चर्चेत आहे. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू हे खरोखर शिंदे सेनेत स्थिरावणार आहेत का, की हा फक्त तात्पुरता राजकीय मुक्काम आहे? कारण बच्चू कडू हे नेहमीच स्वतःच्या वेगळ्या शैलीसाठी ओळखले गेलेत. रस्त्यावर आंदोलन करणारा नेता, शेतकऱ्यांसाठी सरकारशी भिडणारा नेता आणि सत्तेला सरळ आव्हान देणारा नेता, अशी त्यांची प्रतिमा आजपर्यंत राहिली आहे. मात्र आता त्याच बच्चू कडूंनी शिंदे गटात प्रवेश केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. मित्रांनो, बच्चू कडू यांचा हा प्रवेश केवळ पक्षप्रवेश नाही, तर विदर्भातील राजकारणात सुरू होणाऱ्या नव्या संघर्षाची सुरुवात मानली जाते. कारण शिंदे गटात आधीपासूनच अनेक नेते मजबूत आहेत. प्रत्येकाचा स्वतःचा जिल्हा, स्वतःचं नेटवर्क आणि स्वतःचं वर्चस्व आहे. अशा परिस्थितीत बच्चू कडूंना सहज जागा मिळेल का, हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. विदर्भात शिंदे गटाची ताकद जरी मर्यादित असली, तरी प्रत्येक नेत्याने स्वतःचं स्वतंत्र साम्राज्य उभं केलं आहे. प्रतापराव जाधव, संजय राठोड, आशिष जयस्वाल, संजय गायकवाड, नरेंद्र भोंडेकर, कृपाल तुमाने, भावना गवळी हे सगळे नेते आपापल्या भागात प्रभावशाली मानले जातात. विशेष म्हणजे हे सर्व नेते सुरुवातीपासूनच शिंदे गटासोबत आहेत. त्यामुळे बच्चू कडूंसाठी ही जागा मोकळी नाही, तर आधीपासूनच भरलेलं मैदान आहे. आणि इथेच खरी अडचण पाहायला मिळणार आहे. कारण बच्चू कडू यांची शैली ही स्वतंत्र आहे. ते आदेश घेणारे नेते नाहीत, तर स्वतःची भूमिका घेणारे नेते आहेत. त्यांनी शेतकरी, दिव्यांग, बेरोजगारी, कर्जमाफी अशा अनेक प्रश्नांवर कायम आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यांचा प्रहार हा फक्त पक्ष नाही, तर आंदोलनात्मक ब्रँड मानला जातो. मात्र शिंदे गटात तशी परिस्थिती वेगळी आहे. इथे प्रत्येक नेता स्वतःला जिल्ह्याचा सुभेदार समजतो. त्यामुळे बच्चू कडूंची आक्रमक शैली आणि विदर्भातील जुन्या नेत्यांचं वर्चस्व, हा संघर्ष भविष्यात उघडपणे समोर येण्याची शक्यता नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे शिंदे गटातील अनेक नेते भाजपशी जवळीक ठेवून राजकारण करतात. पण बच्चू कडूंनी याआधी भाजप आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका देखील केली होती. कर्जमाफी आंदोलनाच्या काळात त्यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देखील लक्ष केलेलं आपण पाहिलंय. त्यामुळे भाजपच्या स्थानिक नेत्यांमध्ये अजून देखील त्यांच्याबद्दल नाराजी असल्याचं बोललं जात आहे. आता प्रश्न असा आहे की जर भविष्यात भाजप आणि बच्चू कडू यांच्यात पुन्हा जर संघर्ष निर्माण झाला, तर शिंदे गट कोणाची बाजू घेणार? कारण शिंदे सेनेचं सध्याचं राजकारण मोठ्या प्रमाणात भाजपभोवती फिरताना पाहायला मिळतंय. अशा परिस्थितीमध्ये बच्चू कडू यांची स्वतंत्र भूमिका शिंदे गटासाठी डोकेदुखी ठरू शकते. पण दुसरी बाजू देखील तितकीच महत्वाची आहे. बच्चू कडूंना देखील या प्रवेशातनं मोठा फायदा होऊ शकतो. कारण सत्तेच्या जवळ राहिल्याने राजकीय ताकद वाढते. भविष्यात मंत्रिपदाची शक्यता देखील निर्माण होऊ शकते. प्रहार संघटनेला आर्थिक आणि संघटनात्मक आधार मिळू शकतो. तसेच अनेक राजकीय दबावांपासून संरक्षण मिळण्याची देखील शक्यता नाकारता येणार नाही. दुसरीकडे शिंदे गटाला देखील बच्चू कडूंचा फायदा आहे. कारण शिंदे सेनेवर अनेकदा सत्तेसाठी गेलेला गट अशी टीका होते, म्हणजे आजपर्यंत होत आली आहे. अशा वेळी बच्चू कडूंसारखा आंदोलनात्मक चेहरा पक्षात आल्याने शेतकरी वर्गात संदेश जातो की पक्ष अजून देखील सामान्य माणसांच्या प्रश्नांवर बोलतो. म्हणजेच हा व्यवहार दोघांसाठी देखील फायद्याचा आहे. पण राजकारणात फक्त फायद्यानी नाती टिकत नाहीत, तर अहंकार, वर्चस्व आणि स्वार्थ यावरच खरी समीकरणं बदलतात. आणि इथेच बच्चू कडूंची खरी परीक्षा सुरू होणार आहे. कारण बच्चू कडू हे कायम स्वतःचा मार्ग निवडणारे नेते राहिले आहेत. त्याने अनेक वेळा महायुतीवर नाराजी व्यक्त केली आहे, स्वतंत्र भूमिका घेतली आहे. काही वेळा सरकारला देखील त्यांनी थेट इशारे दिलेत. म्हणूनच अनेक राजकीय विश्लेषकांचं असं मत आहे की बच्चू कडू फार काळ एका चौकटीत राहणारे नेते नाहीत. जर त्यांना पक्षात योग्य मान आणि सन्मान मिळाला नाही, तर त्यांच्या कार्यकर्त्यांना जागा मिळाली नाही किंवा विदर्भातील नेत्यांशी संघर्ष वाढला, तर ते पुन्हा वेगळी भूमिका घेऊ शकतात. आता पुढचा प्रश्न, बच्चू कडू जर दुसरीकडे जाऊ शकतात का? राजकारणात काहीही अशक्य नसतं. महाराष्ट्राने गेल्या काही वर्षामध्ये अशा अनेक राजकीय पलट्या पाहिल्या आहेत, ज्या पूर्वी अशक्य मानल्या जात होत्या. त्यामुळे बच्चू कडू भविष्यात पुन्हा स्वतंत्र भूमिका घेतील की दुसऱ्या आघाडीकडे जातील, हे पूर्णपणे नाकारता येणार नाही. विशेष म्हणजे बच्चू कडूंची ताकद ही त्यांच्या आक्रमक प्रतिमेत आहे. जर ही प्रतिमा शिंदे गटात राहून कमी झाली, तर त्यांना स्वतःचं वेगळेपण टिकवण्यासाठी पुन्हा संघर्षाचा मार्ग स्वीकारावा लागू शकतो. म्हणूनच बच्चू कडूंचा शिंदे सेनेत प्रवेश हा फक्त पक्ष बदल नाही, तर विदर्भातील भविष्यातील मोठ्या राजकीय संघर्षाची सुरुवात मानली जाते. आता पाहायचं इतकंच आहे की बच्चू कडू शिंदे सेनेत स्थिरावतात की पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात नवा राजकीय स्फोट घडवतात. जर तुम्हाला वाटत असेल की बच्चू कडू फार काळ शांत बसणार नाहीत, तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि अशाच राजकीय विश्लेषणासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.